नमस्कार, मी राजेंद्र दत्त आवटे, नगरसेवक भुसावळ नगर परिषद. मी आता सध्या भुसावळ नगरपालिका शिक्षण समितीचा सभापती आहे. परंतु यावेळेस 26 जानेवारीला 26 जानेवारीला जे ध्वजारोहण आहे ते नगराध्यक्ष गायत्रीताई भंगाळे यांच्या हस्ते होणार आहे. परंतु नगरपालिकेच्या इतिहासात आजपर्यंत ते ध्वजारोहण हे फक्त सभापतींच्या हस्ते होतं आणि मुख्य नगरपालिकेतले ध्वजारोहण हे नगराध्यक्ष गायत्रीताई भंगाळे यांच्या हस्ते व्हायला पाहिजे असं दरवेळेस होत राहतं. परंतु यावेळेस मला डावलून मला कुठेतरी याच्यातून वंचित ठेवण्याचं कटकारस्थान कोणाच्या तरी सांगण्यावरून मला तो हक्क माझ्यापासून हिरावून घेतलेला आहे. तर माझं एवढीच विनंती आहे की याच्या पुढे भुसावळ शहराच्या विकासासंदर्भात आपण सर्वांनी एक होऊन काम करावं. परंतु कोणाच्या सांगण्यावरून कोणाला डावलण्याचा प्रयत्न आपण करू नये, जेणेकरून आजपर्यंत भुसावळ नगरपालिकेचे ज्या संचालित शाळा आहे, DS हायस्कूल असेल, म्युन्सिपल हायस्कूल असेल, मी 2011-12 या 12-13 ह्या वर्षातही सभापती होतो. परंतु आजपर्यंत सभापतींच्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे. 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, त्याचप्रमाणे 1 मे या दिवशी ध्वजारोहण हे सभापतींच्या हस्ते होत राहतं आणि नगरपालिकेचं ध्वजारोहण हे नगराध्यक्षांच्या हस्ते होत राहतं. परंतु कोणाच्या तरी सांगण्यावर मला त्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमापासून आणि त्या ध्वजारोहणापासून मला वंचित ठेवण्याचं, मला डावलण्याचा प्रयत्न झालेला आहे. तरी असो, सर्वांनी मिळून भुसावळ शहराचा विकास कसा होईल याच्या संदर्भात विचार करावा व कोणाच्या सांगण्यावर आपण असं करू नये, एवढीच माझी इच्छा. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी शहर व तालुका अध्यक्ष रवींद्र ढगे माझं असं मत मानतो आहे की जे नगर अध्यक्ष आहे, जे सर्व समाजाने निवडून दिलेलं आहे आणि आमचे जे नगरसेवक आहे राजेंद्र भाऊ आवटे, हे मागच्या पंचवार्षिक मध्येही शिक्षण सभापती होते. नियमाच्या नुसार त्यांच्या हातून ध्वजारोहण हा व्हायला पाहिजे होता. परंतु आमच्या नगरसेवकांच्या म्हणण्याच्या नुसार जर का नगराध्यक्ष कोणाला किंवा कोणत्या समितीला त्यांच्या हक्कापासून जर वंचित ठेवत असेल तर ते चुकीचं आहे. याबद्दल तर मी निषेध नोंदवतो आहे. पण भविष्यामध्ये हेही ते निर्णय घेतील कोणाच्या सांगण्यावरती निर्णय न घेता आणि कोणत्याही समाजावरती निर्णय न घेता त्यांनी योग्य तो त्यांचा स्वतःचा निर्णय घ्यावा व असं कोणी समजू नये की आमचा मराठा समाज शांत आहे म्हणून. मराठा समाजाने जर का विचार केला तर आम्ही काय करू शकतो हे सांगायची गरज नाही, सगळ्यांना इतिहास माहिती आहे. तर माझं एकच म्हणणं आहे नगराध्यक्षांना किंवा आमचे जे नगरसेवक आहे राजेंद्र भाऊ आवटे यांना तुम्ही ध्वजारोहणापासून कोणाच्या सांगण्यावरती जर का वंचित ठेवला असेल तर असं करता न कामा. त्यांनी नगराध्यक्षपद हे काही लहान पद नाहीये, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालण्याचं पद आहे. तरी त्यांनी यापुढे या गोष्टीचा विचार करावा की कोणालाही कोणाच्या अधिकारापासून वंचित ठेवू नये. इथले मी त्यांना मराठा समाजातर्फे नम्र विनंती करतो. नमस्कार, मी आनंद ठाकरे, माजी सरपंच, स्मार्ट विलेज साकेगाव. नुकतंच भुसावळ संदर्भात जी माहिती येते की नगराध्यक्ष साहेबांनी जी घटना समोर आलेली आहे की त्यांनी जे सभापतींना डावलून त्या ठिकाणी स्वतः झेंडावंदन करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, तर निश्चित झेंडावंदन करण्यात आनंदच असतो, स्वाभिमानाचा विषय आहे. मात्र त्यांना अशी विनंती आहे की नगर अध्यक्षांनी कधी देखील पालकत्व म्हणजे त्यांच्याकडे नगरपालिकेचं त्यांच्याकडे पालकत्व असतात, त्यांच्या ज्या समित्या असतात, सभापती असतात, तर त्यांच्या अंतर्गत त्या असतात आणि प्रत्येकाला तो स्वाभिमान त्यांनी तो दिला पाहिजे होता, अशी रास्त अपेक्षा ही सर्व शहरवासियांची होती. मात्र ते कुणाच्या सांगण्यावरून अशा पद्धतीने ते भूमिका घेत आहेत. तर त्यातल्या त्यात त्यांनी जे शिक्षण सभापती आहेत राजेंद्र भाऊ आवटे, तर ते आमचे श्रद्धास्थान आहेत, मराठा समाजाचे जे नेते आहेत आणि त्यांना देखील या संपूर्ण प्रक्रियेमध्ये डावलण्यात आलेलं आहे झेंडावंदन पासून. तर निश्चित हे मराठा समस्त तालुक्यातील मराठा समाजाच्या माध्यमातून
या संदर्भातला तीव्र रोष आहे. तर ताईंना आमची विनंती आहे की अशी घटना न करता कधी पण तुम्ही एक नगराध्यक्ष आहात. शहरामध्ये खूप सारे प्रश्न आहेत, खूप साऱ्या अडचणी गावामध्ये आहेत. तुम्हाला या शहराने संधी दिलेली आहे, तर निश्चित त्या संधीचं आपण सोनं करावं आणि असं कुरघोडीचं राजकारण हे होतं कामा नये. या संदर्भातली मी आपणास विनंती करेल. जय हिंद, जय भारत.